नमस्कार. मी किरण निवृत्तीनाथ कापसे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद आदर्श शाळा जवळके दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या शाळेमध्ये कार्यरत आहे. आमच्या शाळेमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्यामार्फत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, समाजामध्ये, पालकामध्ये, माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती एक उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा हे एक अभियान या ठिकाणी सुरू केलं. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आमच्या शाळेने यामध्ये अतिशय उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला. हा उपक्रम, हे अभियान 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या 45 दिवसामध्ये शासनाने राबवण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आमच्याही शाळेने अतिशय उत्साहाने यामध्ये भाग घेतला. त्यात आदर्श शाळा कशी असावी, तर त्यामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम, अनेक प्रकारचे मुद्दे त्यामध्ये पत्रकामध्ये होते. विद्यार्थ्यांचा सहभाग हा शाळेमध्ये कसा असावा, उपक्रमांमध्ये कसा असावा, हे या अभियानामध्ये सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं म्हणजे सजावट असो, विद्यार्थ्यांना प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग असो, अतिशय व्यवस्थितपणे हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवला. प्रत्येक शाळेमध्ये अतिशय उत्साहाचा हा कार्यक्रम अतिशय स्पर्धेने सुरू होता. त्यामध्ये आमच्या गावातील सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी यांनी अतिशय सक्रिय सहभाग घेतला. स्पर्धेचं हे वातावरण गेल्या 1.5 महिन्यापासून अतिशय उत्साहात चालू आहे. यामध्ये आमच्या शाळेने स्वच्छता मॉनिटर असतील, तर विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवलं. म्हणजे गावोगावी स्वच्छ होण्यासाठी, गाव स्वच्छ होण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, या भूमिकेमध्ये विद्यार्थी कसा आम्ही तयार केला, तर या अनुषंगाने सुद्धा या उपक्रमामध्ये मार्क होते. शाळेच्या आवारातील वृक्षारोपण, त्याचे संवर्धन करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक देणे, त्या झाडाची काळजी तो विद्यार्थी अतिशय मन लावून घेत होता. त्याने त्याचं नाव त्या ठिकाणी त्या शाळेच्या त्या वृक्षाच्या जी संरक्षक जाळी आहे त्या जाळीवर त्याचं नाव होतं. त्याप्रमाणे गांडूळ खत प्रकल्प असेल, त्याच्यानंतर बिया गोळा करण्याचं काम असेल, हे सर्व आमचे विद्यार्थी अतिशय सुंदरपणानं करत होते. आमची जी शाळेची संरक्षक भिंत आहे अतिशय बोलकी आहे. त्याच्यावर अतिशय चांगले पेंटिंग या ठिकाणी करण्यात आली, बाला पेंटिंग करण्यात आली. त्याचप्रमाणे वरांड्यात असलेले नकाशे विद्यार्थी वाचतायत चांगल्या पद्धतीनं. हे सगळे उपक्रम या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. त्या पद्धतीनं हे सगळे उपक्रम चालू होते. त्याच पद्धतीनं आदर्श लोकशाहीचं उदाहरण, आपल्या भारत देशाची ही आदर्श लोकशाही ही विद्यार्थ्यांना कळावी, या वयातच कळावी, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या उपक्रमामध्ये होतं. त्या पद्धतीनं आम्ही आमच्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक ही टॅबवर घेतली. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट कशाला म्हणतात, कंट्रोल युनिट कशाला म्हणतात, हे सगळं विद्यार्थ्यांना या वयातच कळते. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान केलं, आपले ओळखपत्र इपिक म्हणून वापरले. अतिशय व्यवस्थित आणि अतिशय छान उपक्रम या ठिकाणी या अभियानांतर्गत सुरू आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी वाढण्यामध्ये सहभाग घेत आहे, कचरा उचलण्यामध्ये सहभाग घेत आहे. अशा पद्धतीनं सगळे सहभाग त्या ठिकाणी घेत आहेत. त्यानंतर शाळेची परसबाग निर्माण झाली. त्या परसबागेमध्ये कोथिंबीर, वांगी, टोमॅटो असे जे पोषण आहारामध्ये वापरले जाणारे पदार्थ आहे ते शाळेतच पिकवले गेले. अतिशय म्हणजे
कीटकनाशक जे आपण फवारतो त्याच्या विरहित हे सगळं परसबाग होती. अतिशय सुंदर पद्धतीनं ते परसबागेचं जे निघालेलं जे भाजीपाला आहे तो प्रत्यक्ष पोषण आहारामध्ये वापरला जात होता. त्याचप्रमाणे मेरी माटी मेरा देश, त्याचप्रमाणे अमृत वाटिका तयार झाली. देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्या देशी वृक्षांचं संवर्धन कसं झालं आहे ते पण सांगितलं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी त्यासाठी आमच्या शाळेमध्ये स्टुडंट्स बँक ऑफ जवळके दिंडोरी अशी एक बचत बँक आमच्या शाळेमध्ये आम्ही निर्माण केली. त्यामध्ये मुलांना मिळालेले रोजचे खाऊचे जे पैसे, ते खाऊचे पैसे विद्यार्थी रोज आपल्या सरांजवळ, आपल्या वर्ग शिक्षकाजवळ किंवा वर्गात नेमलेल्या जो बँकेचा मॅनेजर आहे त्याच्याजवळ ते नेऊन देतात आणि त्यांचा पैशाचा संचय व्हायला सुरुवात झाली की जेणेकरून चॉकलेट आणि गोळ्या न खाता ते मुलं 1 रुपया 2 रुपया आपले बचत बँकेमध्ये टाकू लागली. त्याच पद्धतीनं नवसाक्षरतेमध्ये शाळेचा सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग आम्ही वाढवला. अशा या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा अतिशय व्यवस्थितपणे सगळे उपक्रम अतिशय आकर्षकपणे आणि परिणामकारकतेने आम्ही सगळे हे उपक्रम राबविले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे त्याला पण अतिशय महत्त्व आहे. 95% पेक्षा जास्त उपस्थिती विद्यार्थ्यांची निर्माण व्हावी यासाठी शाळेमध्ये एक उपक्रम आम्ही सुरू केला. तर उपस्थिती ध्वज, ज्या वर्गाची उपस्थिती जास्त असेल त्या वर्गाला हिरवा झेंडा आणि ज्या वर्गाची उपस्थिती कमी असेल त्या वर्गाला लाल झेंडा. तर हिरवा झेंडा मिळवण्यासाठी सुद्धा अतिशय मुलांमध्ये स्पर्धा निर्माण झाली की जेणेकरून विद्यार्थी जो अनुपस्थित विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला विद्यार्थीच घ्यायला जात होता. अशा पद्धतीनं हा उपक्रम अतिशय परिणामकारकतेने राबविला गेला. त्याचप्रमाणे स्काउट गाईड असेल, त्यानंतर नियमित आमच्याकडे दप्तरमुक्त शनिवारच्या अंतर्गत योगासने, विविध कृतीयुक्त साहित्य त्या ठिकाणी बनवलं जात होतं. कापडी पिशव्या बनवणे असतील, कागदी वस्तू बनवणे असतील, राख्या बनवणे असतील, शाडूमातीपासून गणपती बनवणे असतील, हे सगळं दप्तरमुक्त शनिवारांतर्गत हे सगळे उपक्रम आम्ही अतिशय व्यवस्थित आधीही घेत होतो आणि या उपक्रमाच्या अभियानांतर्गत सुद्धा अतिशय छान असे उपक्रम या ठिकाणी सुरू झाले. त्याचप्रमाणे लेट्स चेंज ही फिल्म मुलांना दाखवण्यात आली. लेट्स चेंज म्हणजे काय की सरदार पटेलबाजी म्हणजे महात्मा गांधीजींच्या तत्वासह सरदार पटेलबाजीसुद्धा करणं किती गरजेचं आहे की जर एखादा मनुष्य स्वच्छतेच्या बाबतीत ऐकत नसेल तर त्याला दरडावून सांगण्याची वेळसुद्धा आता आलेली आहे. अशा या मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत अतिशय व्यवस्थित असे उपक्रम राबविले गेले. राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी शेजारचं गुजरात राज्य आम्ही निवडलं होतं. त्या गुजरात राज्याची राजधानी कोणती, राज्यपाल कोण, मुख्यमंत्री कोण, त्यांचा पेहराव कसा असतो, खानपान कसं असतं, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना त्याची ओळख झाली. विद्यार्थी अक्षरशः त्या वेशभूषेमध्ये सुद्धा उपक्रम आम्ही घेतला. गुजरात डे म्हणून आम्ही एक उपक्रम घेतला. त्या दिवशी जिलेबी, फाफडा, खाकरा, थेपला ही सगळं पदार्थ त्यांना दाखवले आम्ही, ही गुजराती पदार्थ आहेत. यामध्ये अतिशय व्यवस्थित आणि अतिशय उत्साहाने मुलांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या आधीसुद्धा आमच्या शाळेमध्ये NRHM मार्फत आरोग्य तपासणी ही शिक्षकांचीही केली गेली आणि विद्यार्थ्यांचीही या ठिकाणी 100% विद्यार्थ्यांची केली गेली. म्हणजे नुसती आरोग्य तपासणी, नुसता स्टेथोस्कोप लावला आणि आरोग्य तपासणी झाली अशी आरोग्य तपासणी झाली नाही, तर विद्यार्थ्यांचे ब्लड चेक केले गेले आणि त्यांच्यामध्ये काय दोष आहे, काय त्रुटी आहे हे सुद्धा रिपोर्टमधून आम्हाला प्रत्यक्ष मिळालं आणि त्यानुसार त्यांना उपचार या ठिकाणी करण्यात आले. विद्यार्थ्यांना जर समजा शाळेमध्ये काही खरचटलं लागलं तर त्यांना प्रथमोपचार पेटी ही शाळेमध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थीच विद्यार्थ्यांचा उपचार करतो की आम्ही एक चार्ट लावलेला आहे की कोणता जर काय तुम्हाला आयोडीन लावायचं असेल, खरचटला असेल तर विद्यार्थी आयोडीन लावतात, पट्टी लावतात, काहींना ताप आला असेल तर क्रोसिन देतात. या सगळ्या औषधांचा उपयोग आम्ही त्यांना सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे तज्ज्ञ मंडळींची आम्ही व्याख्यानं घेतली. मग ते व्याख्यानं कशावर असतील तर लठ्ठपणा असेल, मधुमेह कसा होतो, लठ्ठपणा कसा येतो, कारण आता ही समस्या खूप आहे मुलांमध्ये, लहान वयातच लठ्ठपणा खूप वाढत चालला आहे. त्यासाठी लठ्ठपणासाठी आम्ही डॉक्टर गुरव यांनी इथं मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्याची जागरूकता निर्माण झाली.
त्याचप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शनामध्ये डॉक्टर साई बागडे यांनी या ठिकाणी व्याख्यान दिलं. यानंतर त्यांना व्यवसाय मार्गदर्शनाचे आम्ही एका कंपनीला, आमच्या शेजारीच एक शाळेच्या शेजारी एक कंपनी आहे व्हर्टिस्को, या कंपनीमध्ये AC पार्ट बनवले जातात. इथं प्रत्यक्ष मुलांनी कृती करून बघितली, म्हणजे ते पार्ट कसे तयार करतात याची कृतीसुद्धा मुलांनी करून बघितली. त्याचप्रमाणे किशोरवयीन विद्यार्थिनींना त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं. किशोरवयीन मुलींच्या ज्या समस्या आहे त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठीही व्याख्यान घेण्यात आलं. यानंतर असे अनेक उपक्रम या ठिकाणी करण्यात आले. त्या मुलींसाठी ग्रामपंचायततर्फे ATM मशीन ठेवण्यात आलं, सॅनिटरी ATM मशीन, आणि त्याचं डिस्पोजल मशीनसुद्धा आमच्या मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये लावण्यात आलेलं आहे. मुली त्याचा वापरसुद्धा करतात आणि ते कार्यरत आहे चांगल्यापैकी. यामध्ये अतिशय असे व्यवस्थित आणि नियोजनबद्ध उपक्रम शासनाने या ठिकाणी आपल्याला दिलेले होते आणि त्यामुळं अतिशय व्यवस्थित हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये अतिशय परिणामकारक आणि उत्साहाने या ठिकाणी आम्ही राबविला आहे. यामध्ये आम्हाला आमच्या गावचे सरपंचताई, उपसरपंच तुकाराम भाऊ जोंधळे, त्याचप्रमाणे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जयराम भाऊ गोतरणे, त्याचप्रमाणे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे या गावातले या शाळेचे सर्व माजी विद्यार्थी यांनी सर्वांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे आमची जी टीम आहे, जवळके शाळा शिक्षकवृंद, आमचे सगळी टीम अतिशय उत्साहाने गेल्या 1.5 महिन्यापासून काम करते आहे. मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचा दिंडोरी तालुक्यात प्रथम क्रमांक आला त्याबद्दल मी आमच्या सर्व माझे गट शिक्षणाधिकारी असतील, आमचे विस्ताराधिकारी मॅडम असतील, आयरे मॅडम, त्याचप्रमाणे पगार साहेब यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.